नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण हे जखमी झालेले आहेत। मृतांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळतेय। महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे कळतंय। रेल्वेकडून घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे। रात्री 10 ते 11च्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे आणि यासाठी देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून लोक इथे जात आहेत। दरम्यान शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती आणि यामुळे इथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे। माध्यमांनी सूत्रांच्या हवाले दिलेल्या माहितीनुसार या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झालाय आणि यात 3 मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळतेय। याशिवाय 10 जण गंभीर जखमी झाल्याचंही कळतंय। अचानक रात्री 8 वाजता प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले आणि यामुळे हा गोंधळ उडाला। प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर ही घटना घडल्याचं समजतंय। हाँ, स्टेशन पे था। हम लोग 12 लोग करीब जा रहे थे। कहाँ जा रहे थे? कुंभ के लिए जा रहे थे, प्रयाग के लिए। लेकिन हम ये रात को 10:10 की ट्रेन थी, प्रयाग एक्सप्रेस। लेकिन हम तो प्लेटफार्म तक पहुंच ही नहीं पाए, पहले ही जीने पर ही डेथ हो क्या गई। हुआ एग्जैक्टली वहाँ पे? जीने पे सर नीचे से उतर रहे थे तो पीछे से भीड़ आई। तो भीड़ में जो आगे कुछ गिरे होंगे लोग, उसमें दब गए वो। भीड़ मतलब क्या अचानक से धक्का देने लगी क्या? हाँ, धक्का थी, भीड़ बहुत ज़्यादा थी सर, बहुत ज़्यादा भीड़ थी और उसी भीड़ में वो दब गए। जा रहे थे प्रयागराज के लिए, तो हम लोग प्लेटफॉर्म पे उतरे नहीं थे। हम लोग सीढ़ी से नीचे उतर रहे थे तो धक्का धुक्की में हम लोग नीचे आ गए। उसके बाद जितने भी सारे पीछे वाले थे सब हमारे नीचे ऊपर आ गए सारे। हम लोग दबे हुए थे। आप लोग कितने लोग थे? हम लोग 12-13 लोग थे। अच्छा, फिर क्या हुआ? बताए तो सर कि हम लोग धक्का मुक्की पीछे से हुआ तो हम लोग गिर गए और जितनी भी सारी भीड़ थी सारे हम लोग के ऊपर आ गए। वहाँ पे कोई पुलिस कोई नहीं, कोई प्रशासन नहीं, कोई सुविधा नहीं, कोई सेफ्टी नहीं सर। जब आप लोग स्टेशन गए वहाँ पे कितने लोग थे? क्या बहुत अथाह भीड़ थी, अथाह भीड़ थी। आपकी ट्रेन की टिकट थी क्या? जी, अच्छा, टिकट थी मेरी। किस ट्रेन से जाने वाले थे आप? मगध एक्सप्रेस। मतलब वो तो प्रयागराज के लिए 10:10 पे ट्रेन थी तो हम लोग उसी से जाते, लेकिन भीड़ देख के हम लोगों को वापस जाना था। हम लोग तो किसी तरह से निकल गए। मेरी ननद बेचारी उधर ही उसका वेट कर रहे थे कि अब आएगी वो, लेकिन जब गए तो उसके सारे कपड़े बिखरे पड़े थे, वो मर चुकी थी। मर चुकी थी बेचारी। हम लोगों ने बहुत कोशिश किया, 1 घंटे तक बहुत कोशिश की उठाने की, नहीं उठी। पुलिस वहाँ पे कितनी देर? कुछ नहीं, पुलिस मेरी ननद को उसको उठाते उठाते 1-1.5 घंटा हो गए, तब अनाउंसमेंट हुआ। उसके बाद पुलिस पहुंचे वहाँ पे, एक भी कोई पुलिस नहीं। भैया 9 बजे के आसपास हुई थी ये घटना। 9 बजे जब पुल है ना, इसके ऊपर बहुत ज्यादा पब्लिक हो गई थी और पब्लिक को बहुत कंट्रोल करा पुलिस ने, लेकिन पब्लिक इतनी हो गई थी कि लिमिट से ज्यादा वो संभाल ही नहीं पा रहे थे, इतनी पब्लिक आ गई थी। अब यहाँ दोनों तरफ गाड़ियां खड़ी थी तो ऊपर पुल के ऊपर जो है वो भगदड़ मच गई। उसकी वजह से जो भी नुकसान हुआ वहीं हुआ है। प्लेटफार्म तो खाली था, प्लेटफार्म पे भीड़ नहीं थी। प्लेटफार्म में तो सवारियां गाड़ियों में बैठी हुई थी। जितनी भी भीड़ थी सब पुल के ऊपर थी और जो भी ड्रामा हुआ सब पुल के ऊपर ही हुआ है। तो क्या प्लेटफॉर्म चेंज करने को लेकर? नहीं, चेंज वेंज कुछ नहीं हुआ था। जो गाड़ियां जहाँ से जाती है वहीं से जा रही थी। वो तो जो स्पेशल है एक्स्ट्रा वो चला रखी थी और नंबरों से हर घंटे में गाड़ी जा रही थी। दोपहर से ही गाड़ियां चलनी शुरू हो गई थी यहाँ से, लेकिन पब्लिक इतनी आ गई कि इतना अनुमान ही नहीं था कि ऐसा हमने आज तक ऐसी पब्लिक नहीं देखी। 26 साल हमें यहाँ पे हो गए, ऐसा तो आज तक कभी छठ पूजा पे भी नहीं हुआ जैसा रात पब्लिक आई थी। पता नहीं कहाँ से इतनी पब्लिक आई। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, नवी दिल्ली स्टेशनवर ही चेंगराचेंगरी झालेली आहे, 18 जणांचा मृत्यू झालाय आणि आता घटनेची चौकशी देखील होणार आहे, काय अधिकची माहिती आहे? चौकशी बोलवली गेली आहे। रात्रीची घटना आहे, जेव्हा एक कमी वेळात खूप सगळ्या संख्यामध्ये लोक जमा झाले। कुंभ एक्सप्रेस वगैरे वेगळ्या ज्या गाडी आहेत कुंभसाठी, ज्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पासून स्टार्ट होतात, ते बोर्ड करण्यासाठी तिथे कुंभसाठी जाण्यासाठी हे सगळे लोक जमा झालेले। पण एक बघितलं तर इतक्या अर्ध्या तासात इतके लोक जमा झाले आणि त्यात 18 लोकांचं म्हणजे नंतर चेंगराचेंगरी झाली। 18 लोकांचा मृत्यू समजून येतोय, ज्यात 11 महिला आहेत। बरोबरच बघितलं तर 5 असे छोटे मुलं आहेत असं समजून येत आहे।
जे बाकीचे 18 लोक आहेत त्यांना लागलं आहे वगैरे आहे. तर LNJP हॉस्पिटल जे आहेत तिथे सगळे जे इंजॉर्ड आहेत ते ऍडमिट झाले आहेत. आपण बघतोय की एकानंतर एक सगळ्या जे पॉलिटिकल लीडर्स म्हणा किंवा केंद्रीय गृहमंत्री म्हणा किंवा वेगवेगळे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या सगळ्यांनी ट्विट करून जे आहे याबद्दल सांगितलं आहे. पण नेमकं प्रश्न हा निर्माण होतो की जेव्हा इतके लोक वाढत गेले तेव्हा तिकडे ज्या पोलीस डिप्लॉईड असतात, सिक्युरिटीसाठी जे लोक डिप्लॉईड असतात, त्यांना हे कुठे लक्षात कसं काय नाही आलं. आपण जेव्हा लोकांना ऐकतोय तेव्हा हे पण समजून येतंय की एक 15-20 मिनिटासाठी तिथे प्रशासनकडून कोणीही तिथे उभं नव्हतं. मग ते पोलीस म्हणा किंवा रेल्वे ऑफिशियल्स म्हणा, अनाउन्समेंट पण खूप उशिरा सुरू झाली. म्हणून या सगळ्या गोष्टींना घेऊन चौकशी झाली आहे आणि कुंभला घेऊन 2-3 अशा घटना झाल्या जेणेकरून आपण पण सगळ्या ज्या आपल्या व्ह्युअर्स आहेत त्यांनाही सांभाळायला सांगतात की कुंभसाठी कारण की आता 26 पर्यंतच शेवटचा दिवस आहे. तर जसे जसे दिवस नक्की सुरू अशी तर नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर ही चेंगराचेंगरी झालेली आहे. अचानक गर्दी वाढली आणि त्याचा परिणाम हा चेंगराचेंगरीमध्ये होताना पाहायला मिळाला. 18 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय, 3 जण जखमी झालेले आहेत. गंभीररित्या यामध्ये 3 मुलांचा समावेश आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या चेंगराचेंगरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक्सवरून दुःख व्यक्त केलेले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालोय. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांसोबत आम्ही आहोत. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. चेंगराचेंगरीतील जखमींना प्रशासन मदत करतंय.